नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. गेली 10 दिवस महाराष्ट्रामध्ये शरद पवार, अजितदादा पवार, सुनेत्राताई पवार, राष्ट्रवादीचं विलिनीकरण याच्यावर अनेक चर्चा, अनेक लेख, अनेक वक्त्यांची भाषणं आपण ऐकलेली असतील. पण या सगळ्या प्रकारामागे काय राजकारण आहे, कोणाचे काय हेतू आहेत, शरद पवारांचा गुप्त हेतू काय आहे, सुनील तटकरेंचा हेतू काय आहे, देवेंद्र फडणवीसांचा हेतू काय आहे, हे समजून घेणं खूप मजेशीर राहील आणि तुम्हाला ते समजावं अशी माझी इच्छा आहे. 28 जानेवारीला अजितदादांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्याच्या अगोदर नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळेस अजितदादा आणि शरद पवार हे दोन्ही काँग्रेसचे वेगवेगळे लढले. नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. त्याच्यामध्ये सुद्धा अजितदादा आणि शरद पवार हे वेगवेगळ्या चिन्हावर लढले. अजितदादांनी ऑफर दिली होती की तुम्हाला एकत्र लढायचं असेल तर माझ्या घड्याळाच्या चिन्हावर लढा. त्याला शरद पवार साहेबांनी नकार दिला. आमच्या चिन्हावरच आम्ही लढू. त्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं बरंचसं वाताहत झाले. मग विलिनीकरणाची जर तयारी असती तर ते दोघं एकत्र पक्षात एका चिन्हावर लढले असते. म्हणजे अजितदादा पवार होते तोपर्यंत विलिनीकरणाचा काही विषय होता असं काही ठोसपणे पुढं आलेलं नाही. अजितदादांची इच्छा होती, त्यांनी ऑफरही दिली, लढायचं आलं तर आमच्या पक्षात विलीन व्हा पण सगळी सत्ता माझ्याकडे राहा. त्याला शरद पवार, सुप्रियाताई सुळेंचा काही पाठिंबा नव्हता. पण अजितदादा पवारांचं अपघाती निधन झालं आणि शरद पवारांचा जे राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांच्या सगळ्या नेत्यांचा एकच सूर बाहेर यायला लागला. की अजितदादांची अंतिम इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण व्हावं, त्यांची अंतिम इच्छा पूर्ण झाली पाहिजे. अरे तुम्ही आत्ता महानगरपालिकेच्या मध्ये सुद्धा वेगळे लढले ना, मग तुम्हाला विलिनीकरणाची एवढी घाई का झाली? एक साथ सगळे म्हणजे शरद पवार असो, सुप्रियाताई असो, ते शशिकांत सुतार आहे, शिंदे असो,